मत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। कामराज निकम यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, महाविकास आघाडी आक्रमक। राजकीय सूडबुद्धीतून खोटा गुन्हा दाखल। शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते कामराज जगदीश निकम यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी दाखल केलेली फिर्याद ही पूर्णतः खोटी, बिनबुडाची व राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचं निष्पन्न झालं असल्याचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांच्यावर दाखल झालेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर चाकूने हल्ला करणे, पिस्तूल रोखणे, सोन्याची चेन हिसकावणे आणि जीवे ठार मारण्याची धमकी अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत। मात्र प्रत्यक्षात सदर घटनेच्या ठिकाणी शिंदखेडा पोलिसांनी कोणतीही योग्य ती चौकशी केली नाही। तपासाअभावी आणि कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याविना केवळ राजकीय दबावाखाली हे आरोप करण्यात आले असून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। एकीकडे धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांनी सापडवून दिली। ही रक्कम अर्जुन खोतकर यांच्या रूममध्ये आढळून आली, तरी देखील अद्यापपर्यंत पोलिसात साधी तक्रार देखील दाखल झाली नसून ज्या ठिकाणी कामराज निकम हे उपस्थित देखील नव्हते त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात। मात्र संपूर्ण राज्याला परिचित असलेले धुळ्यातील रोकड प्रकरण या संदर्भात साधी तक्रार देखील नोंदवून घेण्याची तसदी येथील पोलीस प्रशासन घेत नाही। त्यामुळे हे स्पष्ट होते की सदर गुन्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दबावाने दाखल झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी यावेळी केला। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। परवा बामणे या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काही मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री 9 वाजता घरून घेऊन गेले आणि सकाळी 6 वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्वर, चाकू असे खोटे गुन्हे या ठिकाणी शिंदखेडा तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो, सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो। एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल, कोणी असेल, पालकमंत्री असेल, कोणी असो, त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन, पोलीस प्रशासन, तर अगोदर या पोलीस प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण, कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो। त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, माननीय आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे, जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्यांना दमदाटी केलेली आहे, त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामराज भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली, भांडण मिटवण्याचं काम केलं, अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे। 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे। तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी, यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही शिंदखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही। आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, पालकमंत्री भाजपाचे आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे, याचा अर्थ सरळ होतो की त्यांच्या दबावापोटी हा गुन्हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।